नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं। आज आपण बघणार आहोत सर्व विषयांसाठी म्हणजे ऑल सब्जेक्टसाठी महत्त्वाचा विषय, महत्त्वाचे 3 विषय जे महा-टी-ई-टी असो, सी-टी-ई-टी असो, संपूर्ण पेपरमध्ये विचारले जाणारे खूप महत्त्वाचे प्रश्न या टॉपिकवर आधारित राहणार आहेत आणि हे टॉपिक आपल्याला 100% आपले गुण देऊन जाणार आहेत। तर पास होण्यासाठी हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो। एन-सी-एफ 2005, आर-टी-ई 2009 आणि एन-ई-पी 2020 सगळ्यात जास्त महत्त्वाचे एन-सी-एफ आणि एन-ई-पी हे खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत। आपण व्यवस्थितपणे बघणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो कुठेच न जाता फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये हा टॉपिक समजून घेऊया। तर बघूया नेमकं काय आहे, प्रॉपर गुण देऊन जाणारा टॉपिक राहणार आहे आजचा। शैक्षणिक धोरण अभ्यासक्रम आराखडा म्हणजे काय बघूया आपण। तर मित्रांनो, धोरण म्हणजे काय असतं? शैक्षणिक धोरण म्हणजे शिक्षणाची दिशा ठरवणारे नियम आहेत आणि आराखडा म्हणजे काय? वर्गात काय आणि कसे शिकवायचे याची रचना। म्हणजे हे झालं मित्रांनो शैक्षणिक धोरण आराखडा, अभ्यासक्रम आराखडा। मित्रांनो, तुम्हाला टी-ई-टी परीक्षा सहज पास करायची असेल तर हे 3 विषय समजणे खूप गरजेचे आहेत। हमखास यावर प्रश्न येणार आहे, ही टी-ई-टी पास करण्याची गुरुकिल्ली ठरू शकते। तर काय आहे संपूर्ण प्रकरण आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया। सर्वप्रथम बघूया आपण एन-सी-एफ 2005 नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 काय आहे ते आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया। तर बघा काय आहे, पहिले काय होतं एन-सी-एफ 2005च्या पहिले पाठांतरावर जास्त लक्ष दिलं होतं, जे की आता एन-सी-एफ 2005 नंतर बंद करण्यात आलं आहे। तर एन-सी-एफ 2005 मध्ये कृतीयुक्त शिक्षण म्हणजे कृतीयुक्त शिक्षण यामध्ये मुख्य भर काय शिकवायचे यापेक्षा कसे शिकवायचे यावर आधारित आहे आणि कसे शिकवायचे मध्ये विद्यार्थ्यांना रचनावाद पद्धतीनं ज्ञानाची रचना करणे, क्रिएटिव्ह थिंकिंग करणे, कृतीयुक्त शिक्षण देणे यावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे। तर त्यामध्ये बघू शकता तुम्ही इथे मुख्य भर बालकेंद्रित शिक्षणवर आहे। ओझ्या विना शिक्षण म्हणजे वजन कमी केलं, विद्यार्थ्यांचं जे ताण होतं, तणाव होतं, अभ्यास होतं ते कमी केलं, जेणेकरून त्यांना क्रिएटिव्हिटी काहीतरी करता येईल, ज्ञानाची रचना करता येईल आणि कृतीयुक्त अभ्यासक्रम त्यांना शिकता येईल। यामध्ये मुले स्वतः करून शिकावे अशी नवीन आराखडा आखण्यात आला या नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कमध्ये, जे की आहे आपलं 2005चं। पहिले होतं बिफोरमध्ये पाठांतरावर लक्ष, रटत पद्धती, पण आता आहे क्रियाशील अध्ययन, कृतीयुक्त शिक्षण, बालकेंद्रित शिक्षण। हे 2005च्या नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क नंतर हे बदललेलं आहे, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005। इथे बघा आर-टी-ई काय? आर-टी-ई 2009 राईट टू एज्युकेशन, सर्वांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे आहेत मित्रांनो। ज्यामध्ये बघा राष्ट्रीय शिक्षण हक्क कायदा, राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 काय सांगतो आपल्याला? मुख्य भर त्यांनी दिलेला आहे मित्रांनो, शिक्षणाचा मूलभूत अधिकार, ज्यामध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण आहे। मोफत व सक्तीचे शिक्षण। खाजगी शाळांमध्ये मित्रांनो इथं आर-टी-ईनुसार 25% आरक्षण आहे, जे की फ्री एज्युकेशन राहणार आहे। आपल्या घराजवळची शाळा आपल्याला मिळणार आहे। हे आपल्या 6 ते 14 वर्षाच्या 1 ते 14 वर्षाच्या वयोगटासाठी हे आहे मित्रांनो 25% आरक्षण, ज्यामध्ये आजकाल नर्सरी, KG1, KG2 व पहिले ते 8वी वर्ग असे समजा याचा लाभ घेतात। खूप लोक याचा लाभ घेतात। आर-टी-ईमध्ये गरीब मुले, घरातील मुलांनाही चांगल्या खाजगी शाळेत प्रवेश मिळण्याची खात्री मिळाली आहे आर-टी-ई 2009 या पॉलिसीमुळे। तर मित्रांनो, हा जो ॲक्ट आहे, हा जो राईट टू एज्युकेशन ॲक्ट आहे, यामध्ये एक अजून गोष्ट आहे, इथे तुम्ही बघा नो डिटेन्शन पॉलिसी, म्हणजे या ॲक्टनुसार कोणालाही नापास करता येत नाही, तर प्रमोट करावे। या नो डिटेन्शन पॉलिसीमध्ये काय सांगितलेलं आहे, एखादा विद्यार्थी गणितामध्ये कच्चा आहे समजा, तर त्याला खूप नापास होण्यासारखे गुण मिळाले तर त्याला नापास न करता त्याला वरील वर्गामध्ये प्रमोट करणे आणि त्या वर्गामध्ये त्याच्यावर जास्त लक्ष देणे, शिक्षकांकडून त्याला अतिरिक्त मदत देणे आणि त्याला व्यवस्थित प्रवाहामध्ये आणणे, हे आर-टी-ई 2009 शिक्षणाचा उद्देश आहे। जेणेकरून विद्यार्थ्याला फेल होण्याची भीती नाही वाटावी, ताण नाही वाटावे आणि तो आत्मविश्वासाने पुढे जावे आणि आत्मविश्वासाने त्याने चांगले काम करावे। हे 3 नियम आहेत आर-टी-ईमध्ये, 6 ते 14 वर्ष वयोगटासाठी मोफत व सक्तीचे शिक्षण, नो डिटेन्शन पॉलिसी आणि खाजगी शाळांमध्ये 25% आरक्षण, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। त्यानंतर बघा महत्त्वाचा मुद्दा आहे एन-ई-पी 2020। एन-ई-पी 2020 मित्रांनो भविष्यासाठी नवी रचना आहे, ज्यामध्ये बघा काय काय आहे। तर एन-ई-पीचं लॉंग फॉर्म पहिले बघून घ्या, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020। त्याची नवीन रचना बनवलेली आहे मित्रांनो, बघा आकृतीबंध आहे, 5+3+3+4, 5+3+3+4 हे लक्षात ठेवायचं आहे। यावर प्रश्न 100% येण्यासारखा प्रश्न आहे मित्रांनो आणि खूप वेळा यावर प्रश्न आलेला आहे। ही जे एन-ई-पीची नवीन रचना आहे आकृतीबद्ध, ती आहे 5+3+3+4। तर यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, कौशल्य आधारित शिक्षण व सुरुवातीपासून कोडिंग, दुसरं बहुभाषिकता, पहिलं म्हणले कौशल्य आधारित
विद्यार्थ्यांमध्ये काय कौशल्य आहे त्यानुसार विद्यार्थ्याच्या आवडीनिवडीनुसार त्याला शिक्षण घेता येईल. त्यानंतर बहुभाषिकता, वेगवेगळ्या मल्टी लँग्वेजमध्ये त्याला शिक्षण घेता येईल. विषयाची लवचिकता, गणितासोबत त्याला संगीत किंवा इतर कोणत्याही विषयासोबत त्याला घेता येईल. त्याच्या मनासारखं शिक्षण त्याला घेता येईल, त्याच्या आवडीनुसार शिक्षण विद्यार्थ्याला घेता येईल. हे NEP 2020मध्ये सांगितलेलं आहे. लक्षात ठेवण्याचे तिन्ही मुद्दे आहेत. NEP 2020 केवळ मार्कांसाठी नाही तर 21व्या शतकातील कौशल्य विकसित करण्यासाठी आहे. ही बाब लक्षात ठेवायची आहे की NEP गुणांवर भर न देता, मार्कवर भर न देता कौशल्यावर भर देते. हे NEPमध्ये आहे. विद्यार्थी कोणत्याही फील्डमध्ये कधी पण शिकू शकतो. त्याला जसे गणितासोबत संगीत असो, संगीतसोबत डान्सिंग असो, असे वेगवेगळे समजा कोर्सेस त्याला करता येईल. त्याला वेगवेगळे विषय त्याला निवडता येईल. याची लवचिकता या NEPमध्ये देण्यात आलेली आहे. जर तुलना करावं म्हणलं तिन्हीची तर तुम्ही बघा इथे NCF, RTE आणि NEP. मुख्य भर NCFमध्ये दिलेला आहे बालकेंद्री आणि ज्ञानरचनावादवर. RTEमध्ये मुख्य भर दिलेला आहे मोफत आणि सक्तीचे शिक्षण आणि NEPमध्ये कौशल्य विकास आणि लवचिकता. टेबल मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल असं बनवलेलं आहे. मुख्य उद्दिष्ट काय आहे NCFमध्ये? पाठांतराकडून आकलनाकडे जाणे. RTEमध्ये शिक्षणातील गळती थांबवणे, जेणेकरून विद्यार्थी शाळेला भिणार नाही, फेल होण्याला भिणार नाही आणि आत्मविश्वासाने कार्य करेल. यासाठी RTEचं मुख्य उद्दिष्ट आहे शिक्षणातील गळती थांबवणे. NEPमध्ये जागतिक दर्जाचे नागरिक घडवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. परिणाम बघायचे काय आहेत? NCFमध्ये कृतीयुक्त शिक्षणाला सुरुवात, RTE 25% आरक्षणामुळे सर्वसमावेशकता आणि NEP 2020मध्ये 5+3+3+4चा नवीन अभ्यासक्रम रचना. मित्रांनो खूप महत्त्वाचा टेबल आहे हा. टेबल लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा, तुमच्याजवळ सेव्ह ठेवा, जेणेकरून परीक्षेला जाण्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही फक्त हा टेबल पण बघितलं ना, तुमचे 3 ते 4 गुण नक्की तुम्ही मिळवू शकता. जर तुम्ही बघितलं TET असो या CTET असो, हेच प्रश्न आहेत मित्रांनो निवडक, ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतात की 2005मध्ये NCF 2005 ओझ्याविना शिक्षण, ज्ञानरचनावाद, पाठांतराला विरोध, ह्या सगळ्या गोष्टी. RTE 2009मध्ये 6 ते 14 वर्ष सक्तीचे आणि मोफत शिक्षण, 25% आरक्षण, नो डिटेन्शन, फेल न करणे, 25% आरक्षण. 2020 NEPमध्ये 5+3+3+4 बहुभाषिकता, कोडिंग आणि कौशल्य, या सगळ्या गोष्टी मित्रांनो बघू शकता तुम्ही, जे की नेहमी विचारल्या जातात. तर आपण आज काय शिकलो, तुम्हाला काय समजले? NCF 2005ची पद्धत समजली का? समजली असेल तर NCF टाईप करावे. RTE 2009चे अधिकार तुम्हाला समजले का? समजले असेल तर RTE टाईप करावे. आणि NEP 2020चे भविष्य तुम्हाला समजले का? समजले असेल तर NEP टाईप करावे. तिन्ही गोष्टी क्लिअर झाल्या असेल तर ऑल असं टाईप करावे. आणि व्हिडिओ सिरीज आवडत असेल तर आम्हाला YES टाईप करावे. मित्रांनो लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत जुळून राहा. आपण नक्की सोबत राहूया आणि परीक्षा पास करूया. तुमचा जास्त वेळ न घेता शॉर्टकटमध्ये जे आवश्यक आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून तुम्हाला जर कुठे काही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. तुमचे सगळे डाऊट सॉल्व्ह करण्यात येणार आहे. थँक्यू सो मच.